विष्णू सर, आता जसं की गर्भसंस्कार सुरुवातीला पण मी म्हटलं की बरेच जणांचा यावर विश्वास नसतो किंवा त्यांना असं वाटतं की बाळ आतमध्ये आहे तर त्याला कसं आपण आधीच संस्कार देऊ शकतो किंवा काय. तर तुमच्यापर्यंत पण या संदर्भात अनेक असे मिथ्स असतील की ज्यांना गर्भसंस्कारबद्दल असं वाटतं किंवा काय. तर ते नेमके काय काय आहेत? त्या गर्भसंस्कारांवरती पूर्वीपासून चालत आलेले मिथ्स म्हटलं तर आपण पाहतो की ग्रहणाबद्दलचे काही मिथ्स असतात. हं. पण मेनली जसं की आत्ता बरेचदा काही लोकांच्या कमेंट्स असतात किंवा काही लोकं म्हणतात की मग गर्भातच शिकवायचं का? हां. म्हणजे हां. अजून बाळ यायचं आहे, मग आम्ही आल्यानंतर बघू, पण हं, हं, यायच्या हं. आधीच आम्ही का शिकवायचं किंवा हं. आत्तापासूनच चालू करायचं का ट्युशन्स? तर हा चुकीचा म्हणजे हे मिथ आहे. कारण याचं की बाळाला आतल्या संवेदना आहेत. भलेही ते आईच्या शरीराचा हिस्सा आहे, प्लासेंटामध्ये जोडलेलं असलं, तरीसुद्धा त्याला संवेदना आईच्या जाणवतात आणि इथे जेव्हा त्या बाळाचा ब्रेन बनतोय, जन्माला येणारं व्यक्तिमत्व वेगळं कशामुळे बनणार आहे, तर त्या ब्रेनमुळे बनणार आहे. सो त्या ब्रेनचा 80% हिस्सा हा गर्भातच बनतोय. इतकंच काय, तर पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत संपूर्ण शरीर, प्रत्येक ऑर्गन हा आतमध्ये बनतोय. बाहेर आल्यानंतर त्याचा तो वापर करणार आहे. ते बाळ त्याचा वापर करणार आणि मग त्या क्षमता अचीव्ह करणार आहे. असं म्हटलं जातं की जन्मानंतरचं आयुष्य हे जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्ये डिझाईन होतं आणि ते जर का उत्कृष्ट डिझाईन झालं, तरच जन्मानंतरचं आयुष्य किंवा ते व्यक्तिमत्व उत्कृष्ट बनतं. आपल्याकडे एक म्हण होती, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ही म्हण अशीच नाही आहे. कारण गर्भातच त्या बाळाला त्या अनेक गोष्टी म्हणजे ग्रास्पिंग कपॅसिटी, प्रोसेसिंग स्पीड, बाळाच्या भावना, जसं मोबाईलबद्दल आपण म्हणतो, प्रत्येक घेतलेल्या मोबाईलमध्ये काय असतं की OS असतं, ऑपरेटिंग सिस्टीम. तो OS म्हणजे काय, तर त्याचा बाय बर्थ प्रोग्राम आहे. सो जेनेटिकली आईवडिलांकडून तो प्रोग्राम त्या बाळाकडे येत असतो. आतमधलं संपूर्ण त्या सिस्टीमला ड्राईव्ह करण्यासाठीचा आणि तो उत्कृष्ट यायचा असेल, तो ब्रेन चांगला यायचा असेल, सेन्सरी ऑर्गन्स ज्या इंद्रियांच्या माध्यमातून हे बाळ संपूर्ण विश्वाचं ज्ञान ग्रहण करणार आहे जन्माला आल्यानंतर, ते ज्ञानेंद्रिय गर्भात बनत आहेत आणि म्हणून ते बनत असताना प्रोसेसमध्येच फोकस करणं गरजेचं आहे, बनल्यानंतर नाही. आणि हे सायन्स जर का समजलं, तर मला वाटतं की ही गोष्ट फार एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. छोटंसंच उदाहरण देतो की हं. जसं आपण घर बांधतो. घर बांधत असताना आपण काय करतो की बांधकाम सुरू असतानाच ते सिमेंट, वाळू, वीट या प्रत्येकाची क्वालिटी चेक करतो. अगदी 21 दिवस ते आपण पाणी मारत असतो. का मारतो? का तर त्याच्यातली स्ट्रेंथ निर्माण व्हावी. तर ते प्रोसेसमध्ये असताना तुम्ही जर लक्ष दिलं तर त्या घराच्या भिंती, ते घर उत्कृष्ट बनतं. प्रोसेस तुम्ही असं नाही म्हणत की ठीक आहे बांधून होऊ दे, मग आम्ही चावी घ्यायला गेल्यानंतर बघूयात. सो ती प्रोसेस फॉलो केली तर ते घर किंवा त्याच्यामध्ये स्ट्रेंथ निर्माण होते. तसंच ते बनत असताना, बाळसुद्धा बनत असताना प्रोसेसमध्ये फोकस केलं तरच ते उत्कृष्ट बनतं. मला वाटतं की आज हे सायन्स बऱ्यापैकी लोकांना समजायला लागलेलं आहे आणि त्यामुळे हे जे काही मिथ्स होते हं. गर्भसंस्कार न करण्याचे, ते आता कुठेतरी कमी झालेले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आज गर्भसंस्कारांवरती आम्हाला मिळतो आहे. IT मध्ये काम करणाऱ्या महिला असतील किंवा विविध वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, कारण महिला आज एज्युकेटेड आहेत. हं. त्यांनाही वाटतं की पहिल्यासारखं आपण 10-12 बाळांना जन्माला देत नाही. 1 किंवा 2च बाळं जन्माला देतोय. मग अशा वेळेला त्या गर्भात वाढणाऱ्या 1 किंवा दुसऱ्या बाळासाठी हा वेळ द्यायलाच हवा, ही आजच्या स्त्रीची म्हणजे भूमिका मला पाहायला मिळते. सो आय ॲप्रिशिएट नाऊ की प्रत्येक जणांचा दृष्टिकोन आज बदलतोय.